वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर बंजारा समाजाचा रास्ता रोको पाहायला मिळतोय। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी त्यांनी रास्ता रोको केलाय। या आंदोलकांना पोलिसांनी सकाळपासून रोखून धरलेलं होतं आणि समृद्धी महामार्गासह अकोला हैदराबाद महामार्ग सुद्धा या आंदोलकांनी रोखलेला आहे। वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर बंजारा समाजाचा रास्ता रोको सुरू आहे आणि या संदर्भात आणखी अपडेटवर आमचे प्रतिनिधी देवानंद आपल्या सोबत आहेत। देवानंद, ही दृश्य आपण पाहतोय, अखेर आंदोलकांचा संयम सुटलेला पाहायला मिळतोय। समृद्धी महामार्गावरून ही दृश्य आहेत। सध्याची आंदोलनाची काय परिस्थिती आहे? बरेच पोलीस तैनात होते, मात्र आता सध्या तिथे काय परिस्थिती आहे? समृद्धी महामार्गावरती रास्ता रोको करण्याचा इशारा हा बंजारा बांधवांनी याआधीच दिला होता। त्यानुसार पोलिसांनी मोठा बंदोबस्त आज सकाळपासूनच इथे तैनात करण्यात आला होता। मात्र जे राज्यभरातील बंजारा बांधव आहेत ते वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथे समृद्धी महामार्गावरती आले होते। समृद्धी महामार्गापासून काही अंतरावर रोखून ठेवलं होतं, मात्र अनेक वेळ गेल्यानंतर, अनेक तास गेल्यानंतर अखेर आंदोलकांचा संयम सुटला आणि त्यांनी समृद्धी महामार्गाकडे धाव घेतली आणि त्यानंतर ते समृद्धी महामार्गावरती पोहोचले। साधारण अर्धा तास समृद्धी महामार्गावर त्यांनी आंदोलन केलं आणि समृद्धी महामार्ग रोखून धरला होता। त्यामुळं मुंबई आणि नागपूर या दोन्ही दिशेनं जाणारी जी वाहनं आहेत ती मोठ्या प्रमाणात तिथे अडकून पडली होती। अखेर पोलिसांनी या आंदोलकांची समजूत काढली आणि आंदोलकांना समृद्धी महामार्गावरनं अर्ध्या तासानंतर हटवलं। मात्र त्यानंतरही आंदोलक आक्रमक होते आणि त्यांनी या समृद्धी महामार्गावरून जाणारा आणखी एक मार्ग आहे अकोला हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग आहे, त्या महामार्गावरती कूच केली आणि आता अखेर गेल्या एक तासापासून जे आंदोलक आहेत ते अकोला हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरती आपला ठाण मांडून बसलेले आहेत आणि एकच मागणी आहे त्यांची, एसटी प्रवर्गातून त्यांना आरक्षण देण्यात यावं। अनेक मोर्चे झाले राज्यभरात, मात्र तरी सुद्धा सरकारकडून मोठ्या प्रमाणात त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे असा सुद्धा त्यांच्याकडून आरोप केला जातोय। आणि आता गेल्या तासाभरापासून हा अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो सुद्धा या आंदोलकांनी रोखून धरलेला आहे। आता पोलीस यांना हटवतात का? नाही, बरोबर, पोलीस सुद्धा दिसत आहेत, सगळी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात। त्याची माहिती घेत राहू। धन्यवाद देवानंद, सगळे सविस्तर अपडेट्ससाठी। वाशिममधून आपण हे दृश्य पाहतोय। वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर बंजारा समाजाचा रास्ता रोको पाहायला मिळतोय आणि एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचीही त्यांची मागणी आहे, त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यामुळे आंदोलकांना पोलिसांनी सकाळपासूनच रोखून धरलेलं होतं। मात्र अखेर आंदोलकांचा संयम सुटला आणि आंदोलक समृद्धी महामार्गावर आलेले आहेत, जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय। काही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी सकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त तगडा तैनात करण्यात आलेला होता। मात्र समृद्धी महामार्गासह अकोला हैदराबाद महामार्ग सुद्धा या आंदोलकांनी रोखलेला आहे आणि याच आंदोलकांना पोलीस नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत, समजावण्याचा प्रयत्न करतात।